एका फोन कॉलवर एका होणाऱ्या नवऱ्याने आपल्या आयुष्यातील सर्वात भयानक क्षण ऐकला. फोनच्या दुसऱ्या टोकाला त्याची होणारी पत्नी मदतीसाठी ओरडत होती आणि काही क्षणांनी एक आवाज आला, वैशूला आज संपवलं. प्रेम, राग, सूड आणि मृत्यू. नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. नेमकं काय घडलं, कोण होती वैष्णवी आणि एका प्रेम संबंधाचा शेवट इतका रक्तरंजित कसा झाला, जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाची कहाणी. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. नाशिकच्या इंदिरानगर परिसरात घडलेल्या एका हत्येने संपूर्ण राज्याला हादरून सोडलं आहे. एका तरुणीचा तिच्याच माजी प्रियकराने निर्घृण खून केला आणि त्यानंतर स्वतःचंही जीवन संपवलं. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे संपूर्ण वाद आणि हत्येच्या आधीचा काही भाग तरुणीच्या होणाऱ्या नवऱ्याने फोनवर ऐकला होता. या घटनेमुळे केवळ एका कुटुंबाचंच नव्हे तर अनेकांच्या आयुष्याचं चित्र कायमचं बदललं आहे. 17 जुलैच्या रात्री नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील वनसंपदा सोसायटीजवळ ही घटना घडली. वैष्णवी अनिल आवारे ही तरुणी त्या परिसरात पीजीमध्ये राहत होती. तिचं दुसऱ्या तरुणाशी लग्न ठरलं आणि ती नव्या आयुष्याची स्वप्न ती पाहत होती. मात्र तिच्या आयुष्यातील जुना अध्याय अजून संपलेला नव्हता. तिचा माजी प्रियकर साहिल लाव्हारे याला वैष्णवीचं दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याने वैष्णवीला भेटण्यासाठी बोलावलं आणि दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. प्राथमिक माहितीनुसार हा वाद काही वेळ चालला आणि त्यानंतर साहिलने संतापाच्या भरात धारदार शस्त्राने वैष्णवीवर अनेक वार केले. घटनास्थळी तिचाच मृत्यू झाला. या प्रकरणातील सर्वात अस्वस्थ करणारा भाग म्हणजे फोन कॉल. वाद सुरू असताना वैष्णवीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याशी संपर्क साधला. ती मदतीची अपेक्षा करत होती. फोन सुरूच राहिला आणि होणाऱ्या नवऱ्याने दोघांमधील वाद जवळपास 20 मिनिटे ऐकला. अचानक संभाषणाचं स्वरूप बदललं. काही क्षणांनी साहिलचा आवाज आला, वैशूला आज संपवलं. इतकंच नाही तर त्याने फोनवरच होणाऱ्या नवऱ्याला विचारल्याचंही सांगितलं जात आहे की तू कुठे आहेस, तुला इथे यायला किती वेळ लागेल. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. हत्या केल्यानंतर साहिल घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र दुसऱ्याच दिवशी पहाटे इंदिरानगर परिसरात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत साहिलचा मृतदेह आढळला. प्राथमिक तपासानुसार वैष्णवीची हत्या केल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून पुढील तपास अजून सुरू आहे. तपास यंत्रणेनुसार वैष्णवी आणि साहिल यांच्यात पूर्वी प्रेम संबंध होते. नंतर दोघे वेगळे झाले. त्यानंतर वैष्णवीने आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि तिचं दुसऱ्या तरुणाशी लग्न ठरलं. प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की वैष्णवी दुसऱ्याशी लग्न करणार असल्याचा राग साहिलच्या मनात होता. त्याच कारणातून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय आहे. मात्र या प्रकरणातील सर्व पैलूंची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून अधिकृत तपास पूर्ण होणं बाकी आहे. ही घटना केवळ एका प्रेम प्रकरणाची नाही. ही घटना नातेसंबंधाची, मालकीची भावना, नकार स्वीकारल्याची मानसिकता आणि वाढत्या हिंसक प्रवृत्तीबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करते. प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीवर हक्क गाजवणं नाही. एखाद्याने नातं पुढे नेण्यास नकार दिला किंवा आयुष्यात वेगळा निर्णय घेतला म्हणून त्याचा जीव घेण्याचा अधिकार कोणालाही मिळत नाही. अशा घटना तरुणांमध्ये भावनिक संतुलन, मानसिक आरोग्य आणि नात्यातील परिपक्वतेबद्दल जागरूकता वाढवण्याची गरज अधोरेखित करतात. या प्रकरणात पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून सर्व पुरावे गोळा करण्याचं काम सुरू ठेवलं आहे. मोबाईल कॉल रेकॉर्ड्स, घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित व्यक्तींचे जबाब तपासले जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील सर्व बाबी अधिकृतपणे स्पष्ट होतील. नाशिकमधील वैष्णवी आवारे हत्याकांडाने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की नकार स्वीकारता न आल्यास किंवा नातं संपल्याचं वास्तव मान्य न केल्यास त्याचे परिणाम किती भीषण असू शकतात. या संपूर्ण प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे आणि पोलिसांकडून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही अप्रामाणिक दाव्यांवर विश्वास ठेवू नये. या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? प्रेमामध्ये नकार स्वीकारल्याबाबत समाजात अधिक जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.